आणखी एक मोठी बातमी, सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर मराठा आंदोलकांचा ठिय्या पाहायला मिळतोय। मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी घटनास्थळी दाखल झाले। सत्यनारायण चौधरींकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा सध्या केला जातोय। काल सुद्धा या ठिकाणी सीएसएमटीचा संपूर्ण परिसर मराठा आंदोलकांनी घेरलेला पाहायला मिळालेला होता आणि आता मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सर्व आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। मात्र हे सर्व आंदोलक आता सीएसएमटी स्थानकाच्या परिसरामध्ये जमलेले आहेत, स्थानकाच्या बाहेर जमलेले आहेत आणि त्यांनी थेट या ठिकाणी ठिय्या मांडला असल्याचं पाहायला मिळतंय। काल सुद्धा आपण पाहिलं, सीएसएमटी स्थानकामध्ये आणि परिसरामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते जमलेले होते। आमच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी थांबणार असं त्यांनी म्हटलेलं होतं। सध्याच्या परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, बघूयात। मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये सध्या मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आलेले आहेत। याच ठिकाणी त्यांचा निषेध नृत्य सुद्धा पाहायला मिळाला आणि आता मुंबई पोलीस दलाचे जे अधिकारी आहेत सत्यनारायण चौधरी आणि डीसीपी मुंडे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दोन्ही रस्ते मोकळे करा, वाहतुकीसाठी खुले करा असं आवाहन मुंबई पोलिसांकडून या सगळ्या समन्वयकांना करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आता घोषणाबाजी सुद्धा सुरू झालेली आहे, उद्घोषणा सुरू झालेल्या आहेत आणि मराठा समन्वयकांनी हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आता मोकळा करा असं आवाहन या सगळ्या मराठा बांधवांना करायला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही रस्ते जे आहेत ते मंत्रालयाकडून जे पुलाकडे जाण्यासाठी आणि जे पुलाकडून मंत्रालयाकडे जाण्यासाठी खुले करण्यात यावे असं आवाहन जे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। मराठा समन्वयक जे आहेत ते या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हळूहळू ही जी गर्दी आहे ती आता या ठिकाणाहून हटेल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे जे ट्रक्स आहेत ते सध्या पार्क करण्यात आलेले आहेत, जे टेम्पो ट्रॅव्हलर्स आहेत ते पार्क करण्यात आलेले आहेत, मिनी टेम्पो ट्रक ट्रॅव्हलर आहेत ते सुद्धा पार्क करण्यात आलेले आहेत। बॅरिकेटिंग आपण या ठिकाणी पोलिसांची पाहतोय आणि छोटे जे गुड्स कॅरियर आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे ट्रकवर उभं राहून या ठिकाणी जे मराठा समन्वयक आहेत ते सध्या मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत आणि अवघ्या काही वेळामध्ये हा रस्ता जो आहे तो मोकळा करा, जरांगे पाटील यांचेच अशा पद्धतीचे आदेश आहे असं सुद्धा समन्वयकांकडून सांगण्यात येतं, विनंती करण्यात येते आणि एकंदरीतच काल ज्या पद्धतीचं वातावरण होतं अगदी त्याच पद्धतीचं वातावरण आज देखील या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतं। सीएसएमटीचा जो मेन सिग्नल आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र झालेले आहेत। याच ठिकाणी त्यांनी निषेधाची आंघोळ देखील केली, निषेधाचा नृत्य सुद्धा केला, मराठ्यांचा एल्गार सुद्धा सगळ्यांनी ऐकला आणि आता मात्र त्यांना हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी रहदारीसाठी खुला करा असं आवाहन केलं जात आहे। याला मराठा आंदोलक किती प्रमाणात आणि कसा प्रतिसाद देणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।